खरं तर ही रोहित पवारांचं आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन होतं आणि त्या आंदोलनातनं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी कितीपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे याची आकडेवारी त्या आंदोलनाच्या निमित्ताने लोकांसमोर आली. आणि हेच खरं तर भाजपच्या लोकांना नको आहे आणि म्हणून लोकांचं लक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून दुसरीकडे करण्यासाठी ही जे काही हे शिंपडलं आहे, गोमूत्र शिंपडलं आहे, शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर पांडुरंगाच्या भूमीमध्ये असं करणं हेच खरं तर धर्माच्या विरोधात आहे आणि असं काम भाजपचे करत आहेत की खरं तर जेणेकरून त्यांचा आपण निषेध केला पाहिजे. सर, दुसरीकडे सातारा सांगलीतील भाजपचे नगरसेवक अल्लेस करू आहे म्हणजे मतं फुटू नये म्हणून मतदाना दिवशीच नगरसेवक हे सांगलीमध्ये आहे. नाही, खरं तर आज आपण बघितलं असाल की सत्ता सगळे जे भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर असलेल्या मित्रपक्षांनी सगळी सत्तास्थानं काबीज केली आहेत. आज त्यांच्याकडे पाचवी असं बहुमत आहे, परंतु त्यांना त्या पाचवी बहुमताची सुद्धा भीती आहे. कारण आज जो उद्रेक आहे तो जनतेचा उद्रेक आहे, त्यांच्या लोकप्रतिनिधीमध्ये उद्रेक आहे, कार्यकर्त्यांचा उद्रेक आहे. फक्त तो बाहेर पडत नाही आणि तो कधी बाहेर पडला तर सुरुवात झाली तर तो उद्रेक बाहेर पडू शकतो, म्हणून ही खबरदारी त्यांनी घेतलेली आहे. एक बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा एक संताप पाहायला मिळाला की ज्याला जायचं असेल त्यांनी कुशाल जावं, आजचा दिवस माझा नाही, उद्याचा दिवस माझा नक्की. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की शिवसेनेतनं 40 आमदार, अनेक खासदार फुटून गेले आणि त्यानंतर सामान्य शिवसैनिकांनी या 9 खासदारांना निवडून आणलेलं, 20 आमदार निवडून आले. अनेक लोकांना ज्यांना जे आता ज्या पक्षात गेले त्या पक्षात तिकीट दिलं नव्हतं म्हणून आमच्याकडे सुद्धा आलेत आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. परंतु हे सगळे जे नेते होते स्वार्थासाठी ते आज पक्ष सोडून गेले आहेत आणि आज आपण 9 खासदारांनासुद्धा तेव्हा विरोधी पक्षातले खासदार म्हणून त्यांना निवडून दिलेले आहे आणि लोकांच्या त्यांच्याकडनं आज खरं तर सत्ताधारी खासदार काय करतायत आणि आता विरोधकाच्या खासदारांकडनं खरं तर आज विरोधकाचे खासदार काही फुटून भाजपमध्ये गेले तर त्यांचा काय विकास होणार आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार आहेत की विकास कामासाठी निधी मिळणार आहे, हा सगळा विषय आहे. त्यामुळे आज आपण बोलला की 70-80 हजार कोटी रुपये विकासाचे ठेकेदारांचे द्यायचे आहेत. आज शासन कर्जबाजारी आहे. असं असताना काय म्हणून निधी मिळणार? आणि खरं तर तुम्हाला विरोधकच म्हणून निवडून दिलेला आहेत आणि असं असताना जर तुम्ही नॉट रिचेबल, उद्धवजींचं पण बरोबर आहे की उद्धवजींनी अनेक मेहनत घेतली, प्रत्येकाच्या मतदारसंघात 10-10 सभा घेतल्या, आदित्यजींनी घेतल्या आणि ह्या दोघांपेक्षा सामान्य शिवसैनिकांनी सुद्धा कुठली अपेक्षा न ठेवता त्यांना पण आमिष अनेक होती, परंतु ते त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळी त्यांना नॉट रिचेबल होणं, प्रत्येकाचे रुसवे फुगे काढणं हे खरं तर उद्धवजींना हे वेदनादायक आहे आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेला माझा व्यक्तिशास्त्री पाठिंबा आहे. सर, काल काँग्रेस पार्टीचे अभिजित यांच्यावरती हल्ला करण्यात नाही, खरं तर आज बघितलं असाल की जी झेन हे म्हणतो युवा वर्ग तो आज ॲक्टिव्ह झाला आहे आणि ह्या ॲक्टिव्हला सुरुवातीसाठीच लोकांना आज आपण बघितलं असेल की दीपकचे आईवडीलसुद्धा, अभिजित दीपकेचे आईवडीलसुद्धा घाबरलेले आहेत आणि त्यांना अजून घाबरण्यासाठी ही कुठेतरी जी मुवमेंट सुरू होते ती कुठे दाबण्यासाठी हा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 12 वर्षात मोदी सरकारने काय केलं ते सांगितलं. खरं तर मोदी सरकारने काय नाही केलं हे खरं तर सांगणं गरजेचं होतं. 12 वर्षापूर्वी मोदी सरकार येताना अच्छे दिन येणार म्हणून सांगितले होते. ते 12 वर्षात कोणाचे अच्छे दिन आले? 12 वर्षापूर्वी मोदी सरकारने सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार. ते 15 लाख रुपये जमा झालेत काय? मोदींनी सांगितलं होतं 12 वर्षापूर्वी सरकार येताना डॉलरचा दर आम्ही स्थिर करू, परंतु डॉलरचा रेट 70 रुपयावरून 100 रुपये झाला. हे ते सांगण्यास विसरले आहेत. आपण बोलला की पेट्रोल डिझेलचे दर जे 12 वर्षापूर्वी 50 रुपये होते आणि 35 रुपये होते ते आता 100 आणि 115 रुपयाच्या पुढे गेलेले आहेत, हे ते सांगण्यास विसरले आहेत. आज मोदींनी जेव्हा सत्तेत येताना सांगितलं होतं की प्रत्येकाला गॅस सबसिडीमध्ये देऊ, प्रत्येकाच्या घरात गॅस देऊ, परंतु सबसिडीचे आता 12 सिलेंडर 4 वर आले, हे नितेश राणे सांगण्यास विसरलेत की काय? त्याचबरोबर 2 कोटी तरुणांना रोजगार देणार म्हणून 12 वर्षापूर्वी सांगितलं होतं. त्यातल्या किती लोकांना रोजगार दिले? आज सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं म्हटलं तर जे कॉफी टेबल आहे, त्या कॉफी टेबलामध्ये कणकोलीचं रेल्वे स्टेशन सांगितलं आहे. ते रेल्वे स्टेशनाचं कोसळलेलं छप्पर त्यांनी त्या
सांगण्यास विसरलेत की काय? आपल्याला बघितलं असेल की चिपी विमानतळ सुरू झालंय, परंतु त्यामध्ये मुंबई विमानसेवा अजूनही 12 वर्षानंतर सुद्धा सुरू करू शकले नाहीत, हे ते सांगण्यात विसरलेत काय? मुंबई गोवा महामार्ग 12 वर्षापूर्वी सुरू झाला, तो अजून पूर्ण झाला नाही, हेच ते सांगण्यात विसरलेत की काय? आणि त्यामुळे 12 वर्षामध्ये मोदी सरकारचं पूर्णपणे अपयश देशात आणि आपल्या जिल्ह्यात झालेलं आहे. खरं तर अच्छे दिन अशा लोकांचे आलेत की जे पक्ष फुटून भाजपमध्ये गेलेत, त्यांचे अच्छे दिन आलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचे अच्छे दिन आले नाहीत, हे ते सांगण्यात विसरलेले आहेत. त्यामुळे नितेश राणेंची पत्रकार परिषद पूर्णपणे फसवी आणि वेगळी आहे आणि या जिल्ह्याचा किंवा भारताचा विकास झाला नाही. भारत हा विकसित देश आणि स्वाभिमानी देशाकडनं अमेरिकेच्या ताटातलं मांजर होण्याच्या दिशेने वाटचाल करतं, हे सर्वात खेददायक आहे आणि त्यामुळे 12 वर्षात मोदी सरकारचा कार्यकाल पूर्णपणे फेल झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.